खंडाळा घाटात बिबट्याची दहशत. हेल्प फाउंडेशनच्या माध्यमातून अहिल फेन्स अँड गॅबल कंपनीकडून अत्याधुनिक पिंजऱ्याचे लोकार्पण. खंडाळा घाट परिसरात गेल्या काही दिवसापासून बिबट्याची हालचाल वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या पार्श्वभूमीवर वन विभागासह हेल्प फाउंडेशनने सतर्क भूमिका घेत विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. बिबट्याला सुरक्षितरित्या पकडून त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी पिंजऱ्याची गरज लक्षात घेऊन हेल्प फाउंडेशनच्या पुढाकारातून अत्याधुनिक पिंजरा तयार करण्यात आला आहे. हा पिंजरा अहिल फेन्स अँड गॅबल्सचे मालक अशफाक लोगडे यांनी वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली तयार केला आहे. या पिंजऱ्याचा लोकार्पण सोहळा आज कंपनीच्या आवारात पार पडला. यावेळी वन विभागाचे अधिकारी, हेल्प फाउंडेशनचे सदस्य तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की अशफाक लोगडे यांनी अत्यंत महत्त्वाची मदत केली आहे. त्यांच्या या उपक्रमामुळे बिबट्याला सुरक्षितपणे पकडणे शक्य होईल आणि त्यामुळे बिबट्यासह परिसरातील नागरिकांचेही प्राण वाचण्यास मदत होईल. सध्या अनेक ठिकाणी बिबट्यांची भीती निर्माण झाली असून अशा वेळी लोगडे यांचे योगदान मोलाचे आहे. दरम्यान या उपक्रमांमुळे खंडाळा घाट परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला असून वन विभागाने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. तालुक्यामध्ये वन्य प्राणी संघर्ष अतिशय शिथिल पोहोचलेला आहे. त्यामध्ये लेपर्डची दिसणं असेल, वारंवार असेल किंवा माकडाचा हाईल असेल, ते बाबतीत आपल्याकडे पिंजऱ्याची सतर्कता आहे आणि त्या पिंजरा मिळण्यामुळे दुर्घटना होण्याची शक्यता असते. त्या अनुषंगाने हेल्प फाउंडेशन यांनी मागे प्रस्ताव दिला होता की त्यांना अहिल फाउंडेशन अहिल यांच्याकडनं तो पिंजरा मिळतो म्हणून. आम्ही तो पिंजरा आमच्या घरी तयार केलेला आहे. अतिशय चांगला पिंजरा आहे आणि त्या पिंजऱ्याचा वापर आम्हाला उन्नतीसाठी नक्कीच होईल आणि संघर्ष कमी करण्यास मदत होईल. आपली नैतिक जबाबदारी म्हणून हेल्प फाउंडेशन आणि वन विभाग आणि आपल्याकडे ते सगळं साधन सामुग्री असल्यामुळे आपण ती जबाबदारी घेतली आणि आपण तो पिंजरा बनवण्याची तयारी दाखवून तो पिंजरा बनवून त्यांना दिलेला आहे आणि एक वेगळं तंत्रज्ञान त्याच्यामध्ये वापरून आपण त्याला यशस्वी होईल अशी आशा बाळगली. कुठलंही प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल, महसूल असेल किंवा फॉरेस्ट प्रशासन असेल, या प्रशासनाला आपण मदत केली पाहिजे. या अनुषंगानं वन्य प्राण्यांचा जो वावर झालेला आहे, वावर होत आहे आपल्या परिसरामध्ये, त्यामुळे संघर्ष निर्माण होत आहे. तो संघर्ष कमी करण्यासाठी आपण अहिल फेन्सिंग अँड गॅबियन्स या कंपनीला एक रिक्वेस्ट केली. अशफाक लोगडे यांनी एक चांगला पिंजरा डिझाईन केला आणि तो पिंजरा वन खात्याला आज आपण सुपूर्द केलेला आहे. या माध्यमातून आपण प्रयत्न करणार आहोत की वन्य प्राण्यांचा आणि मानवाचा संघर्ष होता कामा नये आणि त्यांना एक चांगला दिवस भेटावा. या अनुषंगाने हा एक प्रयत्न आहे. नेहमीच आपण वन खात्यासोबत किंवा इतर प्रशासनासोबत काम करत असतो आणि ही एक वेगळा प्रयत्न आहे आणि त्या प्रयत्नाला सर्व टीमने आम्हाला जे सहकार्य केलं त्याबद्दल धन्यवाद. पुनश्च एकदा अशफाक लोगडे आणि त्यांची जी टीम आहे त्यांचे खरोखर मी आभार मानेन, कारण त्यांनी या आमच्या संकल्पनेला एक पूर्ण आकार दिलेला असं म्हणायला लागतं.